यातच काय तर वाईट होईल. जय भवानी. पुढे गाडी जायचं आणि जायचं फिरायला. हॅलो गायज, आणि आज आम्ही जाणार आहोत फिरण्यासाठी. आणि पण आम्हाला माहित नाही आम्ही कुठे जाणार आहोत. आता गाडी घेऊन आम्ही बाहेर पडलेलो आहे. लेट्स गो गायज. आणि आमच्या सोबत आहेत आज प्रांजली अँड राज. कसं दाखवलं राज आणि आहे ऋषिकेश. सो आम्ही निघालेलो आहे फिरण्यासाठी, पण माहित नाही आम्हाला कुठे जायचंय. सो गाइस आम्हाला सांगा आम्ही कुठे जाऊ. आजपर्यंत हा ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही आता कुठे जाणार आहोत. इटर्निटी लेटर. तर आम्ही आता पोहोचलेलो आहे रामलिंगला. पोहोचलेलो आहे रामलिंगला. आम्ही पहिल्यांदाच आलोय. एवढ्या जवळ राहून सुद्धा आम्ही पहिल्यांदा आलोय. अरे ही पोरकी पागल आहे. आतमध्ये गेले हिला ते खेळणं दिसलं, देवदर्शन सोडलं, त्या खेळण्याच्या मागे लागली. त्या स्टॉलवरच्या काकीना सांगते, काकी ठेवा मी आल्यानंतर घेतो. या पोरगीला सांगून पर्यंत माझा जीव गेला. मग आम्ही पुढे गेल्यानंतर तिला एक हत्ती दिसला. तर इथलं मेन मंदिर बघितल्यानंतर याच्या आजूबाजूला आणखी छोटी छोटी शिव मंदिरं खूप आहेत असं समजल्यावरती आम्ही निघालो ते शोधायला. ऊन प्रचंड होतं म्हणून मी माझ्या केस रक्षणासाठी आणि उन्हापासून बचावासाठी वर डोक्यावर अशी टोपली ठेवली होती. थोडीशी फनी वाटत होती पण इट्स ओके. आणि मी पुढे गेल्यानंतर आम्हाला मंदिर दिसलं. मंदिराच्या आतमध्ये हे आमचं मन बदक. आणि ॲज युजल माझ्या प्रत्येक गोष्टीची चेष्टा करताना सागर माझ्या चालण्याची ॲक्टिंग करतोय. विमान लँड करताना ही प्रांजली बघा अशी आपलं विमान लँड करते. आणि फायनली पूर्ण देवदर्शन संपवून आम्ही आलो या हत्तीपाशी. ॲक्च्युली ही हत्तीण होती. आणि कारण तीक्ष्ण आहेत सगळे. खूप मूर्ख माणसं आहेत. त्यांच्यासोबत कधीच कुठल्याच मंदिरात येऊ नका. कशी गाडीची राहायचंय मला, कसं वागायचंय, मला काय बोलायचंय त्याच्यावरती माझं नियंत्रण आहे. तुझं आहे काय? कुठे जाईल तिथे नसतं. कधी शांत प्रेमाने. आणि इथून सुरू झालं आमचं वर्ल्ड वॉर 3 पेक्षाही मोठं भांडण, जे नेहमी प्रत्येक ट्रिपवरती किंवा
चारी बोटामध्ये प्रांजलीला देणार आहे. दे दे दे. चाफा बोली ना, चाफा चाली ना, चाफा इतक्या प्रेमाने ते मी फुलं, चाफ्याची फुलं गोळा करून तिच्या केसामध्ये माळत होतो. वेगळा लुक करण्याचा प्रयत्न करत होतो, एक मज्जा मस्ती करत होतो आणि मला वाटतं फायनली ती क्यूट दिसत होतं, राईट? त्यांच्याच काहीतरी पुण्यकर्म चांगली कर्म झाली. असं काही नाही आहे की एखादा माणूस जन्मापासूनच वाईट आहे. सगळ्यांना त्या चांगल्या गोष्टी आत्मसात असतात, फक्त त्या टिकवून ठेवू शकत नाहीत काही लोक, आणि काही लोकांना त्या टिकवून ठेवण्यासाठी त्या गोष्टी करत असतात. तर आता पाहुणे नाही 2:15 झालेले आहेत. 2:15 झाले. आम्ही सकाळी आलो होतो. आम्ही सकाळी आलो होतो. 2-3 तास आम्ही ते एन्जॉय केला. एन्जॉय मी इथं बसलो होतो आम्ही, इथं बसलो. केलं छान. मला खूप छान वाटलं. मी ध्यान केलं खूप दिवसांनी. ऊन खूप आहे आणि मंदिर खूप सुंदर आहे. रामलिंगला कोल्हापूरच्या जवळ आसपास असणारी जी लोक आहेत ती खरंच विजिट करा. रामलिंग खूप आत आहे, त्यामुळे खूप शांत आहे, खूप गर्दी नसते. आम्ही निवांत 2-3 तास स्पेंड करू शकलो आणि एनर्जी खूप चांगली येते. सो नक्की या, जर तुम्हाला वेळ असेल तर रामलिंग विजिट करा. इतकं प्युअर वातावरण आहे इथे. तुम्हा सगळ्यांना इथे आल्यावर एक मनाला एक शांती मिळेल. पॉझिटिव्हिटी मिळेल. प्लीज विजिट. आणि मला घेऊन येणार असेल तर मला पण घेऊन. मी चांगलं बोलते ना खूप. हां, तिला घेऊन येतो आम्ही सगळे. ऐकायचं नाही, मारायचं नाही आहे. टॉम अँड जेरी मला लय आवडतं ते. एकमेकांसोबत भांडत असतात टॉम अँड जेरी. चलो एक काम करतो. एव्हरीवन, तर आता आम्ही रामलिंगावरून I am under the water. Please help me. Here too much read. तर आता आम्ही रामलिंगावरून परत आमच्या घरी निघालोय. घरी जाण्याच्या आधी ऊन बाहेर खूप होतं, त्यामुळं येता येता आम्हाला असं छानसा उसाचा रसाचा गाडा दिसला. मग आम्ही गाडी थांबवली. गाडीत मस्त AC सुरू आहे, गाणी लावली आहेत आणि आम्ही मस्तपैकी उसाचा रस पितोय. आणि फायनली मी फर्स्ट टाइम ड्राईव्ह करतो. येस. तर सगळ्यांचंच काय तर चांगलं होईल, नाही तर सगळ्यांचंच काय तर वाईट होईल. जय भवानी. ऋषी इतका घाबरलेला, त्याला कळत नव्हतं त्याला काय करायचंय. तुम्हाला थांब 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 ब्रेक मार, इकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, इकडे बघ. बापरे. त्यांचं झालेलं आहे. तर आता पहिल्यांदा सागर गाडी चालवत होता आमच्या सगळ्यांच्या सोबत, त्यामुळे ऋषी खूप पॅनिक झाला होता. सागर पण त्यांच्याकडूनच शिकतोय. आणि आमचा पहिला ब्लॉग इथेच संपतोय. थँक्यू.